घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की जानकी अवंतिकाकडे येते आणि म्हणते की सौमित्र भाऊजींना काय झालं आहे आणि त्यांनी शर्वरीची वकिली करायला सुरुवात केली आहे। त्यावेळेस अवंतिका म्हणते की मलाही त्याचीच भीती होती आणि त्यांनाही या प्रॉपर्टीमधून हिस्सा हवा आहे। त्यावेळेस जानकी म्हणते की हे घरामध्ये काय सुरू आहे। त्यावेळेस अवंतिका जानकीला सांगते की वहिनी तुम्ही तुमच्या मतावरती ठाम राहा आणि या प्रॉपर्टीचे हिस्से करू नका। त्यावेळेस जानकी म्हणते की मी तर तशीच राहणार आहे। त्यानंतर बाहेर आल्यानंतर ऋषिकेश जानकीला विचारतात की तू काय ठरवलं आहे। त्यावेळेस जानकी म्हणते की माझा निर्णय झालेला आहे आणि मी या घराचे वाटण्या करणार नाही। त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतात की जर तू वाटण्या करणार नसलीस तर आम्हाला तुझ्यावरती केस करावी लागेल। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते तुम्हाला जे करायचं ते करा। त्यानंतर इकडं शर्वरी म्हणतात की ऋषिकेश दादा तू पाहत आहेस ना, जानकी वहिनीला सर्व सत्ता आपल्या हातामध्ये ठेवायची आहे म्हणूनच हे सर्व ती करत आहे। त्यावेळेस ऋषिकेश जानकीला म्हणतात की हे सगळे लोक जे म्हणत आहे ते खरं आहे का आणि तुला सत्ता हवी आहे का। त्यावेळेस जानकी म्हणते की मला दुसरे विचारले तरीही काही फरक पडत नाही, पण तुम्हीच आज मला असा प्रश्न विचारत आहात याचा अर्थ तुम्हालाही असंच वाटत आहे का की मी हे सगळं प्रॉपर्टी मिळवण्यासाठी करत आहे। त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की मला माहीत आहे, पण आज घरामध्ये जे भांडणं होत आहेत त्यामधून काहीतरी मार्ग काढायला हवा। त्यावेळेस जानकी म्हणते की तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी माझा निर्णय बदलणार नाही आणि मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे। त्यानंतर इकडं ती निघून जाते आणि शर्वरी ऋषिकेश दादाला म्हणतात की तू पाहिलं ना, तू म्हणला होतास म्हणून आम्ही उपोषण बंद केलं होतं, पण आता नाही आणि आता आम्ही अमर उपोषण करणार आहात आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। त्यावेळेस आई म्हणतात की हे सगळं काय सुरू आहे आणि तुम्ही हट्ट धरू नका। त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की अजिबात नाही आणि त्या शर्वरी आणि ऐश्वर्या या उपोषणाला जाऊन बसतात। त्यानंतर इकडं जानकी रूममध्ये येते आणि म्हणते की आज ऋषिकेशलाही वाटत आहे की मी हे सर्व सत्ता मिळवण्यासाठी करत आहे। त्यावेळेस अवंतिका म्हणते की जानकी वहिनी तुम्ही असं अजिबात विचार करू नका, कारण की शर्वरी ताईंनी त्यांच्या डोक्यामध्ये हे सर्व घातलेलं आहे, त्यामुळेच ऋषिकेश दादा असं बोलत आहेत। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की हो मलाही माहीत आहे, पण त्यांना माझ्यावरती विश्वास असायला हवा ना। त्यावेळेस अवंतिका म्हणते की शर्वरीला हेच तर हवं आहे की तुम्ही तुमचं मत बदलावं। त्यावेळेस इकडं शर्वरी जानकी म्हणते की हो पण मी माझं मत बदलणार नाही आणि त्यानंतर इकडं या दोघीही उपोषणाला बसलेल्या असतात। त्यावेळेस आई शर्वरीला म्हणते की तुम्ही हे तुमचा हट्ट सोडा। त्यानंतर तिथं अवंतिकाही येते आणि सौमित्रला म्हणते की सौमित्र तुला ही प्रॉपर्टी हवी आहे का। त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की हो जर जानकी वहिनींनी नाही दिली तर तिच्यावरती आम्ही केसही करणार आहोत। त्यावेळेस इकडं ऐश्वर्याला अवंतिका म्हणते की तुला तर माहीत आहे ना की या घराला जोडून ठेवण्यासाठी जानकी वहिनी किती प्रयत्न करत आहे आणि तुम्ही दोघी हे सगळं लुबडण्यासाठी काय करत आहात आणि तुम्ही तुमचा हट्ट सोडा। त्यावेळेस इकडं आईही अवंतिकाला म्हणतात की ह्याच दोघी कुठे हट्ट करत आहेत, तर जानकी ही तर हट्ट करत आहे आणि तू तिला समजव आणि तिला सांग की या प्रॉपर्टीचे तू हिस्से करून टाक आणि सगळ्यांना मोकळं कर। त्यानंतर तिथून अवंतिका ही निघून जाते आणि इकडं शर्वरी म्हणते की आम्ही आमचं मत बदलणार नाही। आणि त्यानंतर इकडं अवंतिका जानकीकडे येते आणि सांगते की आईंनाही असंच वाटत आहे की तुम्ही तुमचा हट्ट सोडावा आणि प्रॉपर्टीचे हिस्से करावे। त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे आणि ते तर किती दुःखातून जात आहे, त्यांच्या डोक्यावरती किती दुःख आहे तुला तर माहीत आहे ना, आणि त्याच ओघामध्ये बोलत आहेत तेवढ्यामध्ये अवंतिकाच्या पोटामध्ये दुखतं। त्यावेळेस जानकी म्हणते की आपण डॉक्टरांना बोलवायचं का। त्यावेळेस अवंतिका म्हणते की अचानकच पोटामध्ये कळ आली। त्यावेळेस जानकी म्हणते की आता तुझं पोटही दिसत आहे, त्यामुळे तुला आता खूप काळजी घ्यावी लागेल आणि बाळाचा आकारही घेत असेल त्यामुळे दुखलं असेल आणि त्यानंतर तू या सर्व भांडणापासून दूर राहा। जे वातावरण आजूबाजूला असतं तसाच बाळाचा वरही परिणाम होत असतो। त्यावेळेस इकडं दुसऱ्या दिवशी ऋषिकेश हे बाहेर जायला निघालेले असतात आणि त्यांना माहीत असतं की मी तुला सत्ता हवी आहे का असं विचारल्यामुळे जानकीचं मन दुखावलं आहे।
तरीही ते जानकीला काही न बोलता ते निघून जातात. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की तुम्ही पण असंच का विचार करत आहात आणि तुम्ही तर मला ओळखता ना. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की मी जोपर्यंत काही पुरावा शोधत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सत्य सांगू शकत नाही. आणि या सर्वामध्ये ऐश्वर्या बिचारी त्रासातून जात आहे, तरीही मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. आणि यामध्ये ऐश्वर्याचा अजिबात दोष नाही. आणि तिला आठवतं की जसं मोबाईलमधले सर्व मेसेजेस डिलीट झाले, पण ती मी स्वतः वाचले होते, तरीही माझ्यावरती कोणीच विश्वास ठेवला नाही. आणि आज जरी मी शर्वरीबद्दल काही सांगितलं तरीही कोणी विश्वास ठेवणार नाही. आणि जोपर्यंत मी ठोस पुरावा घेऊन येत नाही तोपर्यंत काहीच सांगणार नाही. त्यानंतर इकडं जानकी ही आलूचे वडे बनवते आणि अवंतिकाला नेऊन देते. त्यावेळेस अवंतिका खूप खुश होते आणि म्हणते की मला असंच काहीतरी खायची इच्छा झाली होती आणि थँक्यू जानकी वहिनी असं म्हणते. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या ही म्हणते की किती खमंग वास येत आहे आणि मलाही वडे खायची इच्छा होत आहे. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की आपण उपोषणाला बसलो आहोत ना आणि अजिबात खायचं नाही. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की आपण चोरून खाऊ शकतो ना. त्यानंतर अवंतिकाला जानकीला भरवते आणि दोघीही आलू वडे खात असतात. त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की हिच्या काहीतरी करावं लागेल आणि मला जानकीला सांगावं लागेल की 2-2 खून हे शर्वरीनेच केलेले आहे असं ती बोलून गेली होती. त्यानंतर इकडं ती विचारत असताना शर्वरी विचारते की काय झालं. त्यावेळेस शर्वरी सांगते की राहुल हा बँगलोरला गेला आहे आणि पूर्ण प्रॉपर्टीची पॉवर ऑफ अटॉर्नी मी त्याला केलेली आहे आणि तो तिथं असलेला घरही रेंटनी देणार आहे, तसेच बँकेमध्ये असलेले पैसेही ट्रान्झॅक्शन करून येणार आहे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या ही जानकीला